सात फेरी अग्नीच्या साक्षीने भाग 15. मागील भागात एक गुड न्यूज होती. केतकी उद्या रात्री घरी येणार आहे. दुपारी बाबासाहेब बोलत होते. मी जवळच होते म्हणून मला समजलं. नीताने खुनशी भाव चेहऱ्यावर आणून उत्तर दिलं. केतकी येणार हे समजताच सागरच्या चेहऱ्यावर स्माईल आली. पण पुढे नीताने असा डाव रचला होता ज्यावरून त्या दोघांच्या नात्यामध्ये एक सीमारेषा पडणार होती. या गोष्टीपासून सागर आणि केतकी अजूनही वंचित होते. आता पुढे केतकीने फोन नाही घेतल्यामुळे केतकीची आई विचारात पडली होती. आपल्या लेकीच्या संसारात काही विघ्न तर नाही ना, तिला तिची काळजी वाटत होती. काहीही करून केतकीला बोलकं करायला हवं. केतकी, काय झालं? कसल्या विचारामध्ये आहेस तू? आणि तू जावई बापूंचा फोन का घेत नाहीस? केतकीच्या आईने शेवटी विचारलंच. ते काही नाही आई, असंच. मी करेल फोन त्यांना परत. केतकी तिच्या आईपासून नजर चोरत कसंबसं बोलली. हे बघ केतकी, संसार सुरू झाल्यावर तो नीट सुरळीत चालवायचा असेल तर त्यात संवाद लागतो, विश्वास लागतो. कधी काही अडचण असेल तर उगीच मनात ठेवून वागण्यापेक्षा ते बोलून टाकलेलं बरं. तुझ्या डोक्यावरचं ओझं कमी होईल आणि मन हलकं होईल. आई स्वयंपाक करत केतकीला समजावत होती. आई, जर एखाद्या नात्याविषयी आपल्या मनात कन्फ्युजन असेल तर काय करायचं? खरं काय, खोटं काय, अशा परिस्थितीत कसं सावरायचं? केतकीने आईला प्रश्न केला. नक्कीच काहीतरी दोघांचं बिनसले. आईच्या लक्षात आलं. बाळा, नात्यात खरं पण तपासताना हे अगोदर डोळ्याने आणि कानाने एकदाच एका वेळी चेक करावं. लोक डोळ्याने दाखवतात, पण त्यावेळी आपले कान बहुधा आपण बंद ठेवलेले असतो, किंवा कानाने ऐकले तरी तो आवाज त्या व्यक्तीचा आहे का हे डोळ्याने पाहत नाहीत. कान आणि डोळे हे तंत्र वापरले तर विश्वास नावाचा मित्र सोबत आपली आयुष्यभर मैत्री होते बाळा. आणि प्रत्येक नात्याची सुरुवात जरी प्रेमाने किंवा चुकीने झाली असेल तरी विश्वास असला तर ते नातं आणखी बळकट होतं. बरं, तू फ्रेश हो, आपण मार्केटमध्ये जाऊन तुझ्या आवडीची छान साडी घेऊ. प्रमिला बोलून हॉलमध्ये निघून गेली. केतकी विचारात पडली होती. तिने सागरच्या बाबतीत जे ऐकलं होतं ते नीताने सांगितलं होतं. नाही केतकी, नाही, तू चुकली आहेस. अगं, तू नीताताईंच्या बोलण्यावर विश्वास ठेवला, पण त्या खोटं का बोलतील? ते काहीही असो, पण आता सध्या मला सागरना फोन करून बोलायला हवं. शेवटी ते ड्रिंक करतात की नाही स्वतः खात्री करायला हवी होती आणि मग अबोला धरायला हवा होता मी. किती चुकीची वागले मी त्यांच्यासोबत. मला असं करायला नको होतं. केतकीने लगेच तिच्या मोबाईलच्या स्क्रीनवर तिची नाजूक बोटं फिरवली आणि सागरचा नंबर डायल केला. पण समोरून काहीच रिप्लाय आला नाही. नक्कीच ते रागावले असतील. आता घरी गेल्यावरच त्यांचा रुसवा काढता येईल. केतकी विचार करत स्वतःशीच बडबडत होती. आई, येतो ग मी. सागर आज त्याचा मित्र सुजितशी भेटण्यासाठी निघाला होता. त्याला मनातून त्याला भेटण्याची इच्छा नव्हती, पण सुजितच्या बिअर शॉपचं उद्घाटन होतं आणि काही मेन माणसांमध्ये सागरला पण आमंत्रण होतं. झालेल्या सर्व गोष्टी पुन्हा उपरून काढायला नकोत, म्हणून त्याने सुजितच्या शॉपवर जाण्याचा निर्णय घेतला. सुजितने सागरला पाहिलं. सागर गाडी पार्क करत होता. नेमकं त्याच वेळेस रमेश सुद्धा तिथे होता. सुजितने रमेशला सागर आल्याचं खुणावलं तसं रमेशने एक नजर सुजितवर टाकली. सुजित आणि रमेश हे दोघे खूप जवळचे मित्र. रमेश सागरचा भाऊ असून देखील तो सुजित आणि मिळून रमेशसाठी कट कारस्थानं करायची. आजही तोच डाव मांडला होता त्यांनी. अरे सागर, तू ये, नाही ये. सुजितने त्याला आत बोलावलं तसं रमेश उठून आतल्या साईडला जाऊन शॉपमध्ये लपून बसला. हो, तू बोलावलं होतं, तुझं काम होतं म्हणून आलो. एव्हाना दिवस मावळत आला होता. पहिल्यांदाच आला आहेस, थोडं काहीतरी खा. ये दिन, एक प्लेट भजी लाव. सुजितने बाजूलाच ऑर्डर दिली. तेवढ्यात सागरचा फोन वाजला. त्याने केतकीचा वॉलपेपर सेट करून ठेवला होता. सुजितची नजर त्या फोटोवर पडली आणि त्याला पुन्हा केतकीची आठवण झाली. केतकीचा फोन पाहून सागरचा चेहरा उजळला, पण सुजित समोर असल्यामुळे त्याने फोन कट केला. हा सुजित, तर कुठे होतो आपण? तो पुन्हा बोलू लागला, पण केतकीचा पुन्हा फोन आला. सुजितची नजर सागरच्या चेहऱ्यावर असणारे एक्सप्रेशन रीड करत होती. एक मिनिट हा सुजित, मी आलोच. तो फोन कानाला लावून बाहेर आला. इकडे सुजितने एक बिअरची बॉटल घेतली आणि झाकण काढून तोंडाला लावली आणि एक एक घोट तो फोनवर बोलणाऱ्या सागरकडे पाहत घेत होता. हॅलो केतकी, अगं फोन का उचलत नाही तुझ्यान? किती फोन केले तुला? सागर बोलला तसं केतकी त्याच्या आवाजाने भारावून गेली.
उगीच अबोला धरला. तिला मनोमन वाईट वाटलं, पण आता काहीतरी कारण सांगावंच लागणार होतं. "सॉरी, माझं लक्ष गेलं नाही. गप्पा-गोष्टी करण्यात वेळ गेला. सकाळी उठल्यावर तुमचे मिस कॉल पाहिले. मी फोन केला होता, पण तुम्ही बिझी होता. फोन उचलला नाही ना माझा?" आता केतकीने सागरच्या डोक्यावर खापर फोडलं. तसं सागर गप्प बसला. "मला वाटलं तू रागवलीस माझ्यावर, म्हणून घेत नाहीस माझा फोन. म्हणून मग मीही खोटं-खोटं रागावलं होतं तुझ्यावर." सागर आता मनमोकळे बोलत होता. त्या दोघांचं बोलणं लांबून सुजित पाहत होता. बोलताना सागरच्या चेहऱ्यावर असणारं तेज सुजितला पाहवत नव्हतं. "मी नाही. मग घरी का बोलली नाहीस मला? एकटी झालीस निघून मला सोडून. त्यात तुझा अबोला. फार वेळ लागायची वेळ आली होती मला. काय जादू केलीस माझ्याविषयी? मला तुझ्याशिवाय करमत नाही गं. कधी येणार तू?" सागर तिच्याजवळ मनमोकळं व्यक्त झाला. त्याच्या तोंडून निघणारे शब्द ऐकून केतकीला गलबलून आलं. "सॉरी. पुन्हा असं करणार नाही." "इट्स ओके शोनू. माय लव्ह, माय जान. आय लव्ह यू. तू कधी येणार आहेस?" "आय लव्ह यू टू. मिस यू." केतकी मादक आवाजात बोलली. तिचं लाडीक बोलणं सागरच्या हृदयाची धडधड वाढवत होतं. "मी येऊ का आज घरी तुला न्यायला? मला तुला कधी भेटेल असं झाले." सागरला आता तिच्याशिवाय 1 मिनिटही करमणार नव्हतं. "मलाही तसंच होतंय." "नाही नको. ते बाबासाहेब येणार असं बोलत होते. एवढा उतावीळपणा योग्य नाही." "बाबा सकाळी बोलले नाहीत मला." "ओके, ठीक आहे. बरं, मी तुला कॉल करतो. आता सध्या बाहेर आहे." सगळं ठीक आहे पाहून सागरने फोन ठेवला आणि तो सुजितकडे गेला. इकडे केतकी फोन ठेवून हॉलमध्ये आली तर घरी बाबासाहेब सागरचे वडील तिला न्यायला आले होते. "काय झालं सागर? सगळं ठीक तर आहे ना?" सुजितने मुद्दाम छेड काढली. त्याला त्याच्याकडून केतकीबद्दल ऐकायचं होतं. "काही नाही. घरून आईचा फोन आला होता." सागर गालात लाजत. केतकीच्या बोलण्याने चेहऱ्यावर ग्लो होता. "आईचा होता की आमच्या वहिनीचा?" सुजित बळच हसत म्हणाला. "अरे यार, तू पण ना." "ओके, ठीक आहे. तुझ्या वहिनीचा होता." वहिनी नाही तर साहेबाला करमत नाही वाटतं." सुजितच्या बोलण्यावर सागर गप्पच बसला. काय बोलावं त्याला समजत नव्हतं. "बरं, एक होऊन जाऊ दे मग." "वहिनी नाही तर?" सुजित सागरकडे पाहत बोलला. सागरने सुजितकडे पाहिलं. तो त्याला बिअर घेण्यासाठी विनवत होता. "हे काय सुजित, तुला माहीत आहे ना मी घेत नाही ते." "हो, पण अगोदर घेतली होतीस. हे मी विसरलो नाही अजून." "सुजित, मी घेतली नव्हती. त्यावेळी तू फोर्स करून मला घ्यायला भाग पाडलं होतंस आणि मग बाबा मला ओरडले होते." सागर त्याला आठवण करून देत म्हणाला. "त्यावेळी जे झालं ते सोड. आज माझं एवढं मोठं शॉप आहे स्वतःचं. त्यावेळी मी पैसे दिले होते. आज स्वतःच्या शॉपमध्ये पार्टी देतो. प्लीज घे. नाही म्हणू नकोस. मित्र आहेस ना माझा तू. तो माझ्या खुशीमध्ये सामील व्हायला हवं." सुजित त्याला फोर्स करत होता. सागरची एक नजर सुजितवर तर दुसरी नजर त्या बॉटलवर होती. "तर मग मैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटतं? करत असेल का सागर ड्रिंक? तुमचं काय मत आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, भाग आवडत असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल. व्हिडिओविषयी तुमचं काय मत आहे? कमेंटमध्ये मला नक्की कळवा.